तर आज दुसरा श्रावण सोमवार आपल्याला 21 तिळांचा आणि 5 बेलपत्रीचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी करायचा आहे प्रदोषवेळी. तर सगळ्यात आधी तुम्हाला 21 तिळांचा उपाय कसा करायचा, कशासाठी करायचा हे मी सांगते. तर 21 तीळ हे आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि 16 वेळा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मीचा मंत्र मी तुम्हाला दिला आहे व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच. तर तुम्हाला हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे उजव्या हातामध्ये 21 तीळ घेऊन. हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे. तुम्ही जर हा उपाय प्रदोषकाळी दुसऱ्या सोमवारी शिवमंदिरात जाऊन केला तर याचं खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर दुसरा उपाय आहे 5 बेलपत्रीचा. तर तुम्ही 108 बेलपत्री वाहत असता तर 108 नावं शिवाची आपण घेतो, पण दुसऱ्या सोमवारी तुम्हाला 5च बेलपत्र वाहायचे आहेत. आणि प्रत्येक बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं 5 वेळा प्रत्येक बेलपत्र वाहताना असा मंत्र म्हणून तुम्हाला ते बेलपत्र वाहून अशी प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील अकाली मृत्यू टळू दे, सगळ्यांचं आरोग्य सुखी होऊ दे, अशी तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर हा उपाय महादेवाच्या मंदिरात जाऊन केला तर खरंच हा खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे कितीही आपलं घरामध्ये पावित्र्य राखण्याचा आपण प्रयत्न केला तरी जेवढं मंदिरामध्ये पावित्र्य असतं तेवढं आपल्या घरामध्ये नसतं. तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिउत्तम. आणि तीळही तुम्हाला 21च घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा. आणि उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी यासाठी करायचा आहे कारण अष्टमी आलेली आहे, म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय फक्त दुसऱ्याच सोमवारी आपल्याला करता येतो. याचा खूप चांगला अनुभव भरपूर लोकांना आलेला आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. नमस्कार.